तर रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण निघालोय माऊलींचं दर्शन घ्यायला. आणि विषय असा की माऊलींचा आणि आपला ठेपा एकाच ठिकाणी, जे की फलटणच्या विमानतळावरती होता. मग पटपट निघालो आणि म्हटलं माऊलींचं जाऊन आज लवकर दर्शन वगैरे घेऊ. इथे आलो तर बघितलं तर काय, सगळे तुळशी, झेंडे आणि विणेकरी हजेरीसाठी आलेले होते. आणि मग गर्दी खूप होती. बाहेरूनच माऊलींना केला नमस्कार आणि तिथून पुढे आपण निघालो आपल्या प्रवासाला. पुढे आलो तर कॅनॉलवरती एकदम ट्रॅफिक जाम, एवढी भयानक पब्लिकची गर्दी होती. तिथून कसा तरी रस्ता काढला आणि निघालो पुढच्या प्रवासाला. दिंडी होती मागं आणि आपण निघालो होतो पुढं. गर्दीतून रस्ता काढून आलो होतो पुढं. चलो, पुढे आल्यावरती झालं माऊलींचं दर्शन. आता हे बघा तुम्ही, माऊलींचं दर्शन मी नेहमी लांबूनच घेतो, कारण की विषय असा आहे, आपण त्यांच्यासोबत चाललो म्हटलं प्रत्येक वेळेस तिथं दर्शनाला गर्दी करण्याची पण आपली काही गरज नाही. कारण की जे इथले गावकरी, त्यांना तर दर्शन होऊ द्या ना. आपण त्यांच्या सहवासात चालतो, हेच आपलं मोठं भाग्य. तिथून आलो पुढं. वातावरण फुल टू फाईन पावसाचं झालं होतं, जरासा येऊन गेला होता. मग एका साईडने गाड्यांची ट्रॅफिक आणि एका साईडने वारकरी. फुल गर्दीमधून कसा तरी रस्ता काढला आणि आलो आपण मुक्कामाच्या ठिकाणी, जे की एकदम टेकाडावरती होतं, मीन्स डोंगरावर होतं. आता इकडे आलोय आणि तुम्हाला सांगतो, फुल टू फाईन पावसाची रिमझिम चालू झाली. चला आता मी ना जरा आमच्या रावट्यांच्या साईडनी बांध घालून घेतो, तोपर्यंत या तुम्ही फॉलो करून